प्रेज लॉर्ड. देव खरंच खूप महान आहे. जो त्याचा अनुभव घेतो त्यालाच त्याचं महत्त्व कळतं. मागच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली, ज्यावेळेस माझा संदेश होता, परमेश्वराने इतकी शक्ती, एवढं सामर्थ्य पुरवलं की आलेली प्रत्येक व्यक्ती आनंदाने भरून त्या ठिकाणीवर गेली होती. आणि तो अनुभव देवाने जो मला दिला त्यात मी खूप आनंदी आहे. कारण परमेश्वराच्या जवळ राहणे आणि त्याची उपकारस्तुती करणे याचा आनंद हा एक वेगळा असतो. काही लोकांनी मला खूप तिथं अडवलं होतं की मी जास्त बोलतो, स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो. मला असं 2-3 आठवडे त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मला दिलं नाही तिथं बोलण्यासाठी. शेवटी मी बाळक साहेबांना सांगितलं की प्रार्थनेमध्ये तिथल्या की मी नाही बोलत, आता मला नाही बोलायची इच्छा, माझा फेस तेवढा होता, मी गेला, आता संपला. आदल्या दिवशी पास्टरांचा फोन आला शनिवारी की नाही, आता तुझी वेळ आली, तू बोलायला पाहिजे. आणि जसं मी बोलत होतो, पवित्र आत्मा इतक्या सुंदररीतीने चालवत होता. जी त्यांना गरज होती ती परमेश्वर भागवत होता त्या ठिकाणी. आणि ते आनंदाने स्वीकारत होते. कोणी तिथं झोपला नाही, ते आनंदाने स्वीकारत होते. देवाची स्तुती असो. देव आमचा एवढा महान आहे. ज्यावेळेस आपल्याला ज्या ठिकाणी उभं करायचं त्यावेळेस परमेश्वर 100% करतो. ही खात्री मला त्या दिवशी पटली. त्यामुळे परमेश्वराला कधीही शरण जाणं हे बरं आहे. आणि त्याला धन्यवाद देतो की त्याचं स्तोत्र मला 27 नेहमी आठवतं. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत बांध आणि परमेश्वराची प्रतीक्षा कर. हेच वचन आपल्याला खूप धीर देतं आणि सामर्थ्य पुरवतं. यामध्येच आपण खूप वर येत असतो. त्यामुळे आज आपण जे वाचण्यासाठी स्तोत्र घेतलेलं आहे ते 27 स्तोत्र आपण आळीपाळीने स्तोत्र वाचू येते. स्तोत्र संहिता 27. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. सैन्याने मज पुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. मजवर युद्ध प्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहील. तो तर विपत्काली मला आपल्या मंडपात लपवून ठेवील. तो मला आपल्या डेऱ्यात गुप्त स्थळी ठेवील. तो मला खडकावर उचलून ठेवील. मी उच्च स्वरात तुझा दावा करीत आहे. हे परमेश्वरा, ऐक, मज व दया कर, माझी याचना ऐक. तू आपली मुख माझ्या दृष्टी आड करू नको. आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पातळीवर बसले आहेत म्हणून मला तू धोपट मार्गाने ने. या जीवलोकीत परमेश्वराची दया मजवर होईल अशी जर माझी श्रद्धा नसती तर मग काय. खंबीर हो, हिम्मत बाळ, परमेश्वराची प्रतीक्षा कर. आमेन. आणि स्तोत्र संहिता आपण सगळेजण 23 एकत्र वाचूया. स्तोत्र संहिता 23. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्याच्या कुरणात बसवितो. तो मला शांत पाण्याजवळ नेतो.
तो माझा जीव ताजा तवाना करीतो. तो आपल्या नामास्तव मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. आमेन. थोडा वेळ आपण प्रार्थनेत जाऊया, त्याला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय परमेश्वर पिता प्रभू, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता थोर व दयावान राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू परमेश्वर पिता प्रभू, तुझ्या नावाला मान महिमा स्तुती गौरव आता व सदा सर्व का असो. देवबापा, देवबापा तुला प्रथम आम्ही धन्यवाद 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 देतो. देवबापा तू आम्हाला गेल्या रात्रभर सांभाळलंस. प्रत्येक संकटापासून अरिष्टापासून रात्रभर आमचं संरक्षण तू केलं परमेश्वर पिता प्रभू. आणि आजचा नवीन दिवस तू आमच्या आयुष्यात दिलेला आहे परमेश्वर पिता प्रभू, तुला धन्यवाद देतो. देवबापा, देवबापा हा वेळ ही क्षण देवबापा, हा दिवस तुझ्या पवित्र स्थानात तुझ्या सानिध्यात तुझ्या चरणात येण्याची तू आम्हाला सर्वांना तू संधी दिलीस देवबापा. आम्ही तुला धन्यवाद देतो देवबापा. देवबापा आज जे आम्ही प्रार्थना करतो की या मंडळीत आलेले प्रत्येक जण आज तुझ्या वचनासाठी भुकेले आहेत परमेश्वर पिता प्रभू. आज तू त्यांच्याशी बोल परमेश्वर देवबापा. आज त्यांची जी गरज आहे तुझ्या वचनाद्वारे त्यांची तू भागव परमेश्वर पिता प्रभू. त्यांना तू त्या वचनाने धीर दे, त्यांना आधार दे परमेश्वर देवबापा. त्यांना तू शक्तिशाली सामर्थ्यवान तू बन परमेश्वर देवबापा. तुला त्यांना तुझ्या वचनाचं त्यांना सामर्थ्य समजू दे परमेश्वर पिता प्रभू. असं तू त्यांना मार्गदर्शन कर परमेश्वर पिता प्रभू. देवबापा प्रार्थना करतो तुमचं सेवक परमेश्वर देवबापा या ठिकाणी येत असताना परमेश्वर पिता प्रभू देवबापा, जे तू वचन निवडलेस परमेश्वर देवबापा, ज्या गोष्टीची आमच्यात कमी आहे परमेश्वर पिता प्रभू, ती तू आज घेऊन या ठिकाणी पाठवत आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो देवबापा. तुझ्या सेवकाला वचनातनं बोलत असताना परमेश्वर पिता प्रभू तू सहाय्यता कर, पवित्र आत्मा त्यांना सहाय्यता करा दे देवबापा, अशी मी प्रार्थना करतो. आणि ते वचन देवबापा आम्ही स्वीकारावं देवबापा. जे सत्य आहे ते आमच्या कानी पडू दे परमेश्वर पिता प्रभू. ते आम्ही स्वीकारून ते योग्य रीतीने चालण्यासाठी तू आम्हाला मदत करो परमेश्वर देवबापा. आणि देवबापा तू ज्या गोष्टी आम्हाला देत आहेस त्या आम्ही आनंदाने स्वीकारण्यासाठी तू आम्हाला योग्य ती बुद्धी दे परमेश्वर पिता प्रभू. देवबापा इथं बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद असू दे परमेश्वर देवबापा. जे देवबापा येत आहेत देवबापा त्यांना तू व्यवस्थित सुखरूप लवकरात लवकर तू या ठिकाणी घेऊन याशी मी प्रार्थना करतो देवबापा. अनेक लोकांना येता येत नसेल तरी देवबापा तू त्यांच्यावर लक्ष ठेव, त्यांना तू आशीर्वादित दे परमेश्वर पिता प्रभू. त्यांना तुझ्या वचनाची गोडी लागू दे परमेश्वर देवबापा. त्यांना तुझ्या वचनाचा भय असू दे परमेश्वर देवबापा, अशी मी तुला प्रार्थना करतो देवबापा. आमच्या मंडळीत जर देवबापा कुणी आजारी असेल देवबापा त्यांना तू सहाय्य कर, त्यांना तू आरोग्य दे परमेश्वर देवबापा. त्यांना तू बळ शक्ती तू पुर परमेश्वर देवबापा. कारण तुझं स्वतःच्या वचनामध्ये जसं म्हटलं की परमेश्वर माझा प्रकाश आहे व मला तारणारा आहे परमेश्वर देवबापा. खरंच, कारण तू प्रतीक्षा करायला लावणारा परमेश्वर पिता प्रभू आहेस. तो आम्हाला धीर धरायसाठी शिकवणारा परमेश्वर पिता प्रभू आहेस. आमची आशा तुझवर असणं गरजेचं आहे परमेश्वर पिता. कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही गुन्हे पडणार नाही. खरंच देवबापा तू सामर्थ्यवान, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस देवबापा. तुझे वचन आम्हाला धीर देतात परमेश्वर पिता प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो देवबापा. देवबापा तुझी लेकरं या ठिकाणी तुझी स्तुती आराधना करण्यासाठी उभे राहत आहेत परमेश्वर पिता प्रभू. त्यांना तू सहाय्य कर, त्याच्या मुखाला तू स्पर्श कर देवबापा. आणि हो दे देवबापा त्यांच्याद्वारे तुझी स्तुती आराधना आशीर्वादाने या ठिकाणी गाजवली जाऊ दे परमेश्वर देवबापा, अशी मी तुला प्रार्थना करतो देवबापा. त्या लेकरांना तू सहाय्यता कर, त्यांच्या जीवनात ज्या गोष्टीची कमी असेल परमेश्वर देवबापा ती तुझ्या आशीर्वादाने तू भर परमेश्वर पिता प्रभू. देवबापा हे पवित्र स्थान यावेळी आम्ही तुझ्या हाती देत आहोत. इथून पुढची वेळ देवबापा आम्ही सर्व तुझ्या हाती सोपत आहोत. ही छोटीशी विनंती येशूच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून ताई, आमेन. प्रेज लॉर्ड. आपण आपल्या जागेवरती उभे राहूया का? स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे आपण त्याला धन्यवाद देत त्याची स्तुती करत आपण त्याला सामोरं जाऊया.
आपण सर्वजण टाळ्या वाजव्या, त्याचे उपकार स्मरण करूया. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू. मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू. मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु. तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु. तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा हो. हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा. हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा हो. हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा. तू अव्वल और तू आखिर है. तू अव्वल और तू आखिर है. इस दिल का तू बादशाह है. इस दिल का तू बादशाह है. तू अव्वल और तू आखिर है. इस दिल का तू बादशाह है. तू अव्वल और तू आखिर है. इस दिल का तू बादशाह है. हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा. हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा. फरिश्तों की भी राग तू है, फरिश्तों की भी राग तू है. भजते तेरा नाम यीशु है, भजते तेरा नाम यीशु है. फरिश्तों की भी राग तू है. भजते तेरा नाम यीशु है. फरिश्तों की भी राग तू है. भजते तेरा नाम यीशु है. हे जावेदा यीशु मसीहा,
है उसका नाम, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया आणि आपलं लक्ष त्या स्वतःकडे केंद्रित करूया. खरोखर परमेश्वर आपल्या सांभाळत आहे, परमेश्वर आपला सांभाळ करतो. आज आपण त्याला शरण जाऊया. खरंच परमेश्वर खूप चांगला आहे, त्याची दया सेवा आपल्यासाठी खूप चांगला आहे. तो आपल्याला कधीच सोडत नाही. प्रत्येक बिकट परिस्थितीत परमेश्वर आपल्यासाठी सोबती आहे. आज आपण हे गीत गाऊया. जसे माता संभालती है वैसे यीशु संभालता है. हो, खरंच परमेश्वरा कितीही वाईट परिस्थिती असते तरी परमेश्वर आपल्याला कधीच सोडत नाही. आज आपण त्याच्याकडे जाऊया. सीने से लगाएगा चिंता सब हटाएगा. सीने से लगाएगा चिंता सब हटाएगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. पकड़ के ले जाएगा, चट्टान पर चढ़ाएगा. पकड़ के ले जाएगा, चट्टान पर चढ़ाएगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा.
रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए, शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दंड सह लिया उसने, कोड़े खा के क्रूस उठाया यीशु ने, मुझे मुक्ति और चंगाई दे दी है। जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दंड सह लिया उसने, कोड़े खा के क्रूस उठाया यीशु ने, मुझे मुक्ति और चंगाई दे दी है। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे तूने भरपूर से, कब्र और सब मुसीबतों से, आपकी पुतली जैसे संभाला मुझे, अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे तूने भरपूर से, कब्र और सब मुसीबतों में, आपकी पुतली जैसे संभाला मुझे, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। या आपण परमेश्वराकडे मागूया. परमेश्वराचं वचन सांगतो, तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. या आपण आपल्या मंडळीसाठी, आपल्या जीवनासाठी त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागू. त्या सामर्थ्याशिवाय आपण प्रार्थना करू शकत नाही. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय आपण आपलं ख्रिस्ती जीवन पूर्ण करू शकत नाही. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय आपण आपली सेवा पूर्ण करू शकत नाही. आपण ते गीत गाऊ, तुझ्या विना पवित्र आत्मा.
तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना एक नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. ये प्रभू तुझे माझ्या हृदयी तुझे करीतो तुला विनंती प्रभू. ये तुझे ये प्रभू तुझे माझ्या हृदयी तुझे करीतो तुला विनंती प्रभू. ये तुझे तुझ्याच साठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो. तुझ्याच साठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो. धीर धरुनी नम्र होऊनी वाटणी पाहतो. धीर धरुनी नम्र होऊनी वाटणी पाहतो. ये प्रभू तुझे माझ्या हृदयी तुझे करीतो तुला विनंती प्रभू. ये तुझे तुझी मला पवित्र आत्मा येशूकडे नेतो. तुझी मला पवित्र आत्मा येशूकडे नेतो. येशू माझ्या सर्व पापांची भजना क्षमा करीतो. येशू माझ्या सर्व पापांची भजना क्षमा करीतो. हे प्रभू तुझे माझ्या हृदयी तुझे करीतो तुला विनंती प्रभू. ये तुझे ये प्रभू तुझे माझ्या हृदयी तुझे करीतो तुला विनंती प्रभू. ये तुझे ये प्रभू तुझे माझ्या हृदयी तुझे करीतो तुला विनंती प्रभू. ये तुझे. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर. आम्ही धन्यवाद देतो तो मला अनाथ असं सोडलं नाहीस प्रभू. तर तो काही वारी तो सत्याचा आत्मा जो तुझ्याविषयी शिकवणार आहे, जो आम्हाला तुझ्या प्रतिरूपामध्ये बनवणार आहे, जो आम्हाला तुझ्या मार्गावरती चालवणार आहे, जो आम्हाला येशू ख्रिस्ताकडे घेऊन जाणार आहे, तो पवित्र आत्मा तो आम्हाला दिलाच प्रभू. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर.
आम्ही हीच प्रार्थना करतो प्रभू, त्या वचनात सांगितल्याप्रमाणे आज आम्ही विश्वासानं आमची अंतःकरण तुझ्या हाती देऊन आज आम्ही हेच मागतो की त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालण्यासाठी आमच्यावरती कृपा कर प्रभू. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर, ते पवित्र आत्म्याचं ऐकण्यासाठी आमच्यावरती दया कर प्रभू. जो पवित्र आत्मा मला सत्य सांगणार आहे ते सत्य ऐकण्यासाठी आमच्यावरती दया कर प्रभू. आम्ही हीच प्रार्थना करतो परमेश्वर की आमची अंतःकरण सत्यानं भरून जाऊ देत प्रभू, आमची मंडळी सत्यानं भरून जाऊ दे प्रभू. पवित्र आत्मे ये, तू या मंडळीचा ताबा घे, तू आमची मन उघड प्रभू. जर आम्ही त्या अमाऊच्या मार्गावरती चाललोय तर ये प्रभू, आमची अंतःकरण उघड. आम्हाला तुझा गौरव पाहण्यासाठी कृपा करू, कारण तू जीवन द्यायला आलायस, तू आम्हाला जीवनाकडे घेऊन जायला आलायस. आम्ही तुला धन्यवाद, सर्व महिमा, सर्व आदर, सर्व गौरव आम्ही तुला देतो. वचनातून तू आमच्याशी बोल, तुझ्या सत्य गोष्टी तू आम्हाला प्रकट कर. आम्ही तुझं सामर्थ्य या जागेवरती घोषित करतो प्रभू. आम्ही तुझी सत्यता या जागेवरती घोषित करतो प्रभू. आम्ही तुझा उजवा पराक्रमी हात या जागेवरती घोषित करतो प्रभू. तू सहाय्य कर. सर्व महिमा, सर्व आदर, सर्व गौरव तुला देऊ. ही प्रार्थना, ही विनंती तो सत्याचा देव, तो स्वर्गात असलेला देव, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो ऐकतो. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा ही सुंदरशी वेळ परमेश्वरानं दिलेली आहे आणि परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि सुंदर आराधनेमध्ये परमेश्वरानं चालवलेलं आहे. परमेश्वर आमच्या बरोबर आहे आणि तो आम्हाला सहाय्य करत आहे. गेले मागच्या पर्ववारी तुम्ही आम्ही देवाच्या वचनाकडे आम्ही पाहत होतो आणि आशीर्वादांबद्दल आम्ही जेव्हा शिकत आहोत, येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्या शिष्यांना आशीर्वादांबद्दल सांगत आहे आणि कोण आशीर्वादित आहे. देवाच्या राज्यामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे जेव्हा तुम्ही आम्ही चालत आहोत, आपण बघितलं होतं मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन आम्ही शिकत होतो, जे दयाळू ते आशीर्वादित आहेत कारण ते दया मिळवतील. आणि आशीर्वाद हे दया मिळवणं आहे आणि या आशीर्वादांबद्दल आम्ही जेव्हा शिकत आहोत, तुम्ही आणि आम्ही आशीर्वादांसाठी जन्मलेले आहोत आणि परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनात आहे की आम्ही आशीर्वादित व्हावं. आशीर्वाद हा आमच्यासाठी परमेश्वरानं निवडलेला आहे आणि तुम्ही आणि आम्ही जेव्हा आशीर्वादांकडे बघतो, जेव्हा आम्ही आशीर्वादांकडे बघत आहोत, आम्ही काल आपण बघितलं होतं की दया, कृपा आणि कळवळा हे काय आहेत. बऱ्याच वेळेस तुम्ही आणि आम्ही याच्यामध्ये कन्फ्युजन असतं आणि म्हणून दया आणि कृपा यांच्यामध्ये फरक आहे. मागच्या वेळेस आपण बघितलेला आहे. दया आणि क्षमा आज आपण बघणार आहे, कारण बऱ्याच वेळेस याची आम्हाला तुलना करणं
फार गरजेचं आहे. आता दयेचा आणि क्षमेचा काय संबंध आहे हे आम्हाला पाहणं फार गरजेचं आहे. ख्रिस्त ज्या दयेबद्दल आम्हाला या वचनात सांगत आहे तो फक्त करुणा किंवा कळवळा नाही, तर ती क्षमाही प्रदर्शित करते. दया म्हणजे देवाची प्रीती जी क्षमा करते. दया म्हणजे देवाची प्रीती जी क्षमा करते. देवाची प्रीती इतरांनी केलेल्या पापाची क्षमा करते. उदाहरण आपण बघतो, योसेफाचं जीवन, त्याचा प्रवास आम्हाला पाहायला मिळतो. कनान ते मिसर आम्हाला त्या प्रवासात आपल्याला पाहायला मिळतं की कशा रीतीनं त्याचं जीवन आम्ही अनेकदा अभ्यासलेला आहे. तो मिस्राच्या देशात जातो आणि पंतप्रधान बनतो. आता पंतप्रधान आशीर्वाद हे जेव्हा त्याला मिळतात हे सहज मिळालेले नाहीये. त्याला एका प्रवासातून, एका परीक्षेतून, एका संकटातून जावं लागतं. आणि कोणीतरी म्हणलेलं आहे नाही का, डेंजरस अनॉइंटिंग. जेव्हा देवाचं ते महान आणि ते डेंजरस आहे तो म्हणतो, पण तिथं जर जायचं असेल तर डेंजरस परीक्षा सुद्धा आम्हाला काय करायला लागतात, द्याव्या लागतात. आणि म्हणून आम्हाला जेव्हा मिस्रातील योसेफाचं जीवन बघतो की तो पंतप्रधान झालेला आहे, त्याच्या भावाने त्याचा त्याग केलेला आहे, त्याला खड्ड्यात टाकलेला आहे आणि किती 20 रुपयाला त्याला विकलेला आहे आणि वडिलांना खोटं सांगितलेलं आहे की तो मरण पावलेला आहे. नाही का, तिची परीक्षा बघा. पोटिफराच्या पत्नीने खोटे आरोप केले, त्याला कैदेत टाकले आहे आणि न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला काय शिक्षा तो भोगत आहे. अनेक कठीण प्रसंगातून योसेफाला जावं लागलेलं आहे. आणि असा एक दिवस आला त्याच्या जीवनात की त्याचे भाऊ ज्यांनी त्याला टाकलेला आहे, ज्यांनी त्याच्याबद्दल खोटं सांगितलेलं आहे वडिलांना, ते भाऊ आता त्याच्या समोर उभे आहेत. त्या भावांना दुष्काळात अन्न मिळत नाही. ते अन्न मिळण्याच्या आशेनं ते मिस्रात आलेले आहेत. आणि तो पंतप्रधान आहे, एका पॉवरच्या ठिकाणी आहे आणि भाऊ सगळे गरजवंत आहेत, खायला अन्न नाहीये, दुष्काळ पडलेला आहे आणि असे समोर उभा आहे. तो सहज त्यांचा न्याय करू शकत होता, सहज त्यांना कैदेत टाकू शकत होता, सहज त्यांना फाशी लटकू शकत होता, सहज त्याला जे काय मनात येईल ते तो त्याच्या अधिकाराखाली त्याच्या भावांविरुद्ध तो ते करू शकत होता. पण योसेफाने काय केलं? उत्पत्ती याचा 43वा अध्याय 30वं वचन असलेले आपल्या भावांसाठी किती सुंदर बायबल आम्हाला सांगतं. आणि आम्ही आशीर्वादित का होऊ शकत नाही त्या? आम्ही अनेकदा कथा वाचलेल्या आहेत, देवाच्या वचनातील ज्या महान लोकांची जीवनं आम्ही अभ्यासलेली आहेत, पण त्याचा त्या आशीर्वादांशी किती जवळचा संबंध आहे हे मात्र आम्ही अभ्यासलेलं नाहीये. असलेली आपल्या भावासाठी योसेफाचे आकडे तुटू लागले व कोठेतरी जाऊन रडावेसे असे झाले. म्हणून तो त्वरेने आतल्या खोलीत जाऊन काय केला? रडला. बघा, कुटुंबाची उपासमार आहे, कुटुंबावर संकट आलेलं आहे. हे पाहून त्यांना दुःख झालं. आणि हे दिखावाचं दुःख नव्हतं. बघा, लोकांना अश्रू दिसू नयेत, पण त्याला इतकं रडू आलं होतं की लोकांसमोर कसं रडायचं म्हणून तो आतल्या खोलीत गेला आणि रडला.
हे अंतःकरणातून त्यानं ते त्याच्या विरुद्ध वागू शकत होता, त्या लोकांच्या, त्या भावांच्या, पण तो वागला ना, तो योग्य होता, तो न्यायी होता. त्यानं जर न्याय केला असता आणि करू शकत होता, तो त्या स्टेजला होता, पण त्याने तो केला नाही. त्याने त्यांचा न्यायाचा अधिकार गमावला, कारण त्याबद्दल, त्यांच्याबद्दल त्या कळवळा होता. त्याने त्यांची क्षमा केली. त्याने त्यांना सर्वांना जे काय लागत होतं ते सर्व काही दिलं. आणि म्हणून आम्ही ही उदाहरणं जेव्हा आम्ही बघतो पवित्र शास्त्रामध्ये, आम्हाला योसेफ फक्त पंतप्रधान झालेला दिसतो आणि आम्हालाही पंतप्रधान व्हायचं आहे. योसेफाला परमेश्वराने किती आशीर्वाद दिले ते बघतो, आम्हालाही ते आशीर्वाद पाहिजे आहे. पण ते आशीर्वादामाग त्याचा स्वभाव, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं देवाबरोबरचं नातेसंबंध, त्याचं कॅरेक्टर हे फार महत्वाचं आहे. त्या पोझिशनला योसेफ जेव्हा पोचला, त्याच्या माग त्याच्याकडे ते कळवळ्याचं अंतःकरण होतं. आणि आम्ही बघितलं, मागच्या वेळेस आम्ही बघितलं की नुसतं कळवळ्याचा स्वभाव असून उपयोग नाही. ते कळवळ्याला पैशाची जोड, कृतीची जोड ही दिली तरच ती दया आहे. नुसतं दयाळू स्वभाव असून उपयोग नाही. तो कोणाला तरी उचलण्यामध्ये, कोणाला तरी अपलिफ्ट करण्यामध्ये उपयोगाला येणारा जर असेल तर तो खरा कळवळा आहे. तो दयाळूपणामध्ये काय होतं, रूपांतरित केलं जातं. आमच्या समोर सर्वात महान व्यक्तिमत्व आहे आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे, ज्याने दया दाखवलेली आहे. या भूतलावर सर्वात दयाळू व्यक्ती म्हणजे येशू ख्रिस्त आहे, कारण त्याने पाहिलं एखादा व्यक्ती बहिरा आहे, तो बहिऱ्याकडे गेला. त्यानं मुका बघितला, तो मुक्याकडे गेला. तो आंधळा बघितला, तो आंधळ्याकडे गेला. तो लंगड्यांकडे गेला. तो व्यभिचार करणाऱ्या स्त्रीकडे गेला. तो कर वसुली करणाऱ्या व्यक्तीकडे गेला. तो दारुड्याकडे गेला. तो अशक्त लोकांकडे गेला. तो पापी लोकांकडे गेला. का? कारण त्याला त्यांच्यावर दया आली. आणि हे गुरु केली येशू ख्रिस्त डोंगराच्या प्रवचनामध्ये आपल्या शिष्यांना सांगत आहे की तुम्ही आशीर्वादित कधी होणार आहे, तुम्ही कोण आशीर्वादित आहात? जर तुमच्यामध्ये या प्रकारची दयाळूपणा असेल तर. आणि म्हणून आमचे कस्टमर असो, आम्ही ज्या उपजीविका आम्हाला जे आहे त्या ठिकाणी जर आम्ही आहोत, तर आमचे कस्टमर आहेत, आमचे क्लायंट आहेत, म्हणजे आम्ही ज्यांना सेवा देणारे रुग्ण आहेत, आमच्याकडं त्यांच्यासाठी कळवळ असणं आणि तो कृतीत असणं, नुसतं दिखावपणाचं नाही, तर तो कृतीमध्ये असणं फार गरजेचं आहे. आपण एक कथेकडे आपण जाऊया. लोककथा शुभवर्तमानाचा 7वा अध्याय 1 ते 15 वचन. नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफरनहुमास निघाला. तेव्हा कोणी एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले.
व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. त्याने येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले, आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे, कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला. मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रास पाठवून त्याला म्हटले, प्रभूजी, श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. यामुळे किती 7वा ते 11 ते 15. नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावात गेला आणि त्याचे शिष्य व मोठा समुदाय त्याच्याबरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला. बघा 12व्या वर्षात आपण पाहतो त्या विधवेचा मुलगा मरण पावला होता. भाकरी कमविणारा, पैसा मिळवणारा मुलगा मरण पावलेला होता. 13 वर्ष. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नको. बघा येशू ख्रिस्ताला काय आला? आपण मागच्या वेळेस कळवळा काय बघितलं, दया काय आहे बघितली. त्याला काय आला? कळवळा आला. ही नुसती भावना नव्हती. आता बघा, नुसतं पुढं काय झालं नसतं, 13व्या अध्याय वचनानंतर काय झालं नसतं, तर आम्ही म्हणलो असतो तिला येशू ख्रिस्ताला फक्त एक भावना आली कळवळ्याची, वाईट वाटलं त्याला, दुःख झालं की या विधवेचा एकुलता एक मुलगा जो त्याचं उपजीविकेचं साधन होतं, तोच घर चालवत होता, वाईट वाटलं नाही. मागच्या प्रभूवर आपण ती कथा बघितली एका पास्टरची. घोडा अपघात झालेला आहे, रस्त्यावर घोडा मरून पडलेला आहे. अनेक लोक सांत्वन करत होते. आम्ही सांत्वन करतो, कळवळा दाखवतो, पण हा नुसता कळवळा दाखवून उपयोग नाही. काय म्हणतो तो तिला म्हणाला, रडू नकोस. मग पुढं 14व्या वर्ष. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला मग येशू ख्रिस्ताने तिरडेला स्पर्श केला तेव्हा तो मेलेला उठून बसला आणि बोलू लागला. का बोलू लागला? का तो उठून बसला? कारण प्रभूला तिचा कळवळा आला. अनेक उदाहरण बघूया. योहानाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय. वाचा. 8वा अध्याय 3 ते 11. त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावावयाला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओढवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओढवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसांपर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीविषयी, स्त्रीशिवाय तेथे कोणीही नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, यापुढे पाप करू नको. बघा, या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाचं वचन सांगतं की विभाजन करीत असताना धरलेला
धरलेली एक स्त्री होती, जिला शास्त्रीय पुरुषांनी धरलं होतं आणि येशू ख्रिस्ताकडे आणलं. तिसऱ्या वचनात 5व्या वचनामध्ये मोशेने नियमशास्त्रात म्हटलेली अशा आज्ञा आहे की अशांना ज्यांना व्यभिचार करताना सापडल्या अशांना दगडमार करावा. तर मग याविषयी आपण काय म्हणता याबद्दल शास्त्रीय पुरुषी येशूची परीक्षा बघायला काय करतायत, प्रयत्न करत आहेत. पण दयाळू येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीकडे पाहिले आणि काय म्हटलं जाऊन 11व्या वचनात दिले, तेव्हा येशू तिला म्हणाला, मी तुला दंड ठरवीत नाही, जा यापुढे पाप करू नकोस. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, आमचा देव ज्याची आम्ही उपासना करतो तो देव दयाळू आहे. त्याने आमचं वाईटपण पाहिलेलं आहे, आमची दयनीय अवस्था पाहिलेली आहे, आमचे पातक पाहिलेलं आहे, आम्ही केलेले अपराध पाहिलेले आहेत, आम्ही केलेले कुकर्म पाहिलेले आहेत. तरी त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमच्यासाठी पाठवला. त्याने ख्रिस्ताला पापी लोकांना तारायला या जगात पाठवलं. त्याला हे करणं गरजेचं नव्हतं, तरी ते केलं, कारण देव दयाळू आहे, दयेनं भरलेला आहे. देवाचं वचन सांगतं की जे दयनीय व वाईट आहेत त्यांना दया मिळेल. जेव्हा ख्रिस्त वधस्तंभावर होता तेव्हा त्यांनी कोणती प्रार्थना केली बघा. लोक 23:24 मध्ये असं लिहिलेलं आहे, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत हे त्यांना समजत नाही. तो दयेची याचना करत होता, कारण तो दयाळू आहे. स्तेफनानं काय म्हटलं? प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय 60 वचनामध्ये, मग गुडघे टेकून तो मोठ्यानं ओरडला. बघा, मरत आहे, दगडमार झालेले आहे, रक्त बंबाळ अवस्थेत आहे. हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस, कारण त्यांना क्षमा कर. तो म्हणतो त्यांना क्षमा कर. दया म्हणजे पापाबद्दल दुर्लक्ष किंवा सबब सांगण्याची भावना नाही, भावुकता नाही, ही दया नाही. परमेश्वर अशा व्यक्तीवर दया करतो की ज्यांच्या अपराधांबद्दल दयेचा न्याय ख्रिस्तावर टाकला जातो. म्हणजे काय? जेव्हा देव दया करतो ती भावना नाही, कारण देवाने पापाचा न्याय केला पाहिजे. देव पापाचा द्वेष करतो. पापाचं वेतन मरण आहे. कोणीतरी मरणं गरजेचं आहे त्या पापावर. ते असं डिसअपिअर होत नाही पाप आमचं. लक्षात ठेवा, पाप असंच देवाला वाटलं पापाची क्षमा झाली नाही. तो नीतिमान न्यायाधीश आहे. कसाबला मारलं, फाशी दिली नाही का? भारताला त्याला तशीच फाशी देता येतो. पण आंतरराष्ट्रीय जे न्याय व्यवस्था आहे तिला अनुसरून त्याचा खटला चालवून त्याला दोषी ठरवल्यानंतर कुणी विचारलं असतं का हो, का तुम्ही हे केलेलं आहे म्हणून? नाही. पण न्याय पण जेव्हा होतो, न्याय तेव्हा परमेश्वर न्याय करतो. त्याचं कारण आहे की तो नीतिमान न्यायाधीश आहे. आणि जर मला पापाची क्षमा व्हायची आहे
तर माझं पाप असंच क्षमा होत नाही. मग पवित्र शास्त्रातील रद बदलीचा सिद्धांत, पापात वेतन मरण आहे, मरणं गरजेचं आहे. जर मला मरायचं नाहीये, उत्पत्तीत आदम आणि हव्याला मरायचं नव्हतं, परमेश्वरानं कोकरा बदला, जुन्या करारात छाया होती ख्रिस्ताची, अर्पणाची, की बदलत जाणं. आणि म्हणून जुन्या करारात कोकरा होता, नव्या करारात देवाचा कोकरा. योहान म्हणतो येशू ख्रिस्ताला पाहून, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. म्हणून देवाची स्तुती असो की आम्हाला देवाची दया प्राप्त झालेली आहे. त्याचं कारण आहे की आमचे सगळे अपराध, आमची सगळी पातकं परमेश्वरानं ख्रिस्तावर 2000 वर्षापूर्वी टाकलेले आहेत. आमची शिक्षा त्यात झाली असलेले की आम्ही शापित होतो, आमच्यासाठी तो शापित झाला. आणि म्हणून जेव्हा आम्ही ज्या स्थितीमध्ये आहोत आज, ख्रिस्ती म्हणून, विश्वासणारे म्हणून आम्ही जगत आहोत, आम्ही या ठिकाणी असंच आलेलो नाहीये, हे नीट समजून घ्या. यासाठी येशू ख्रिस्तानं आपला प्राण दिलेला आहे. पण बऱ्याच वेळेस आम्ही ख्रिस्ती जीवन इतकं कॅज्युअल घेतो, आम्ही सहज जीवन जगत आहोत, कम्फर्ट झोन मध्ये ख्रिस्ती जीवन जगत आहोत, हे लक्षात ठेवा. आणि मी नेहमी सांगतो, अनेकांना वाईट वाटतं की आशीर्वादित ख्रिस्ती जीवन हे कम्फर्ट मध्ये नाहीये. आशीर्वादित ख्रिस्ती जीवन हे स्ट्रगल आहे, हा मोहाशी झगडा आहे, पापाशी झगडा आहे. सैतान नाना विविध प्रकारे आमच्या पुढं वेगवेगळ्या गोष्टी टाकतो, अडचणी आणतो देवापासून दूर जाण्यासाठी. बघा, आम्ही आजारी असतो, आम्ही लगेच एक्सक्यूज देतो चर्चला नाही येण्याचं. साधी सुधी गोष्टी मी सांगतो, मोठ्या मोठ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. मनुष्य आहे, आजारी पडणार आहे. असा कुठला मनुष्य आहे जे आजारी पडत नाही? मग आजारी पडलं म्हणून खायचं बंद करतोय, आजारी बंद पडलं म्हणून श्वास घ्यायचं बंद करतोय, आजारी पडले म्हणून झोपायचं बंद करतोय, आजारी पडले म्हणून नोकरी जायचं बंद करतोय? सुट्टीच नाही, सीएल संपल्या तुमच्या, काय मेडिकल लिव्ह संपलेले आहे, आजारी पडलाय, गप जाताय ना नोकरी जाईल म्हणून. पण आमचं एक्सक्यूज पहिलं देव, पहिली मंडळी. तेच जर कोणतरी मुलगा ऍडमिट आहे, सिरियस आहे, आजारी आहे, बसतोय घरात, मी राहू दे, ते ऍडमिट आहे, काय व्हायचं होऊ दे तिथं, मी पण आजारी आहे. नाही, आजारपणात आम्ही तिथं जातो, हे पाहणार आमचा परमेश्वर. लक्षात ठेवा, तिथं गेल्यावर चमत्कार करणारा परमेश्वर आहे, तिथं गेल्यावर तिथं तुम्हाला चालवणारा परमेश्वर आहे. पण आम्ही देवाप्रती आमची किती निष्ठा आहे, किती विश्वास आहे की मी गेल्यावर तिथं बरं होणार आहे. घरात बसून आजारी पडण्यापेक्षा मी तिथे गेल्यावर मंदिरात परमेश्वर मला बरं करणार आहे. आजारी पडले आम्ही दवाखान्यात जातो का घरात बसतो? पण मंदिरात याची कारण मी आजारी होतो. काय होतं? घरात पाहुणे आले होते, काय होतं? हे होतं, काय होतं? ते होतं. सगळी कारण लक्षात ठेवा. तुम्ही ज्या स्थितीत आज आहे त्या स्थितीत तुम्ही आणण्यासाठी परमेश्वरानं हजारो वर्षापासून योजना आखलेल्या आहेत. त्याच्यासाठी आपल्या पुत्राला पाठवलेला आहे आणि पुत्र येऊन नुसते मजा करून गेलेला नाही,
तर त्यानं आपला प्राण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे. तो प्राण जर त्यानं दिलेला आहे, आमची निष्ठा कुठं आहे त्याच्याबद्दल, आणि कशा प्रकारे आम्ही आशीर्वादाची अपेक्षा करू शकतो, आणि आम्ही का करावी? जर मी ख्रिस्ताला तो सन्मान, तो मान मी देत नाही आहे, तर मी त्याच्याकडून अपेक्षा तर काय करावी आशीर्वादाची? कारण तो नीतिमान न्यायाधीश आहे. आणि म्हणून जेव्हा मी आशीर्वादाबद्दल बोलत आहोत, आम्ही का आशीर्वादित नाहीये? कारण हे आमचे स्वभाव आहेत आणि आम्ही इतके स्वभावाला जडलेलो आहोत की बाळासाहेबांनी कितीही बोललं तर आम्हाला काहीही फरक पडत नाही, की आम्ही असंच राहणार आहे. जेव्हा मी देवाच्या दयेबद्दल बोलतो, स्तोत्र 85 आणि 10 फार सुंदर, मला फार आवडतं शब्द ते वचन आहे. दया व सत्य हे एकत्र झाले आहेत. या वधस्तंभाबद्दल देवाची स्तुती असो. वधस्तंभावर सत्य म्हणजे ख्रिस्त व दया एकत्र झाले. पिलाताने विचारलं ना, सत्य काय? थोडं ख्रिस्त उभा आहे, सत्य, आणि त्यालाच विचारत आहे सत्य काय? ही दया आणि सत्य एकत्र त्या वधस्तंभावर झाली, ही तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. आणि म्हणून शेवटी आपण बघत आहे, कृपेमध्ये दया आहे, कारण ती कृती आहे, दयाळूपणाची कृती आहे, कृपा. करुणेमध्ये किंवा कळवळ्यामध्ये दया आहे, आपण बघितले, आणि क्षमेमध्ये दया आहे. कळवळ्यामध्ये दया आहे, क्षमेमध्ये दया आहे. पण दयेमुळे आम्हाला दया प्राप्त होते. याबद्दल बऱ्याच जणांना गैरसमज आहेत. या वाक्याचा लोक चुकीचा अर्थ काढतात. जर देवाने तुम्हावर दया करायची असेल तर तुम्ही प्रथम इतरांवर दया करा. जर देवाने तुम्हाला क्षमा करायची असेल तर प्रथम तुम्ही इतरांना क्षमा करा. पण ते महत्वाचा मुद्दा विसरतात. जेव्हा आम्ही दया करतो, बघा, आम्ही जेव्हा कोणावर तरी दया करतो तेव्हा आम्ही हे दाखवितो की देवाने आमची क्षमा केलेली आहे. बघा, ज्या व्यक्तीवर देव दया करतो त्या व्यक्तीनं त्या क्षमेची चव चाखलेली आहे. जेव्हा आम्ही दुसऱ्यांवर दया करतो, इनडायरेक्टली आम्ही हे दाखवतो त्याला की देवानं मला क्षमा केलेली आहे, मी रिडम्ड पर्सन आहे, माझे पाप देवानं हरण केलेले आहेत. बघा, आम्ही जेव्हा एखाद्यावर दया करतो हे किती महत्वाचं आहे की हे कन्फर्मेशन माझं आहे. हे नुसतं मी दया केली म्हणजे देव माझ्यावर दया करायला नाहीये. मी दया तेव्हाच करणार आहे, मी इतरांना कळवळा तेव्हाच माझ्यात येणार आहे खरा कळवळा, जेव्हा मला गॅरंटी आहे, मला भरोसा आहे, माझा विश्वास आहे की देवानं माझ्या पापाची क्षमा केलेली आहे. असा व्यक्ती इतरांची क्षमा करणारा असतो. असा व्यक्ती ज्याची क्षमा झालेली आहे, असा व्यक्तीच इतरांवर दया करणारा असतो. आता तुम्हाला कृपा काय आहे समजलं. मागच्या वेळेचा व्हिडिओ फेसबुकवर आहे, तुम्ही बघा. कृपा काय आहे, दया काय आहे, कळवळा काय आहे आणि क्षमा काय आहे.
बऱ्याच वेळेस आम्ही ह्या सगळ्यांना मिळून एकत्रच वाक्यप्रचार घेतो आणि आम्ही कन्फ्यूज होतो किंवा देवाचा खरा अर्थ त्यामागचा काय आहे तो आम्हाला समजत नाही. पण आज परमेश्वर आम्हाला एक गोष्ट सांगत आहे, ती म्हणजे या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आज आम्ही दयेबद्दल शिकत आहोत आणि हे वाक्य आम्हाला एक सांगतं की आमचा कळवळा, हरवल्याबद्दलांचे प्रेम, दिनांबद्दलचे प्रेम हे आमच्या हृदयातून येते, कारण आमची पापाची क्षमा झालेली आहे. कळवळा असाच येत नाहीये, हा नुसताच कळवळा आहे. पण जर खरंच ते क्षमेचं अनुभव असत आणि जेव्हा कळवळा येईल तर येशू ख्रिस्ताने त्या विधवेच्या मुलाचं जे केलं ते तुम्ही आणि आम्ही करू शकतो. हा आमचा परमेश्वर आहे. हे अधिकार मंडळीला दिलेले आहेत. पण दुःखाची गोष्ट आहे मंडळीला ते अधिकार माहित नाहीत. मंडळी कुठं चाललेले आहे, कुठल्या तरी प्रॉफिटच्या माग, कुठल्या तरी आरोग्य देण्याच्या माग फिरायला लागलेले. परमेश्वर म्हणतो मंडळीला मी ख्रिस्त दिलेला आहे. ख्रिस्ताने त्या मंडळीसाठी आपला प्राण दिलेला आहे. मंडळीची खाली बांधते ते वर बांधलं जातं, जे मोकळं करते ते वर मोकळं केलं जातंय. हे अधिकार दिलेले आहेत. पण मंडळी सोडून आम्ही सगळं काय करतो. आणि म्हणून आमच्यावर कृपा करण्यात आलेली आहे, आमच्यावर करुणा करण्यात आलेली आहे, आमच्यावर दया करण्यात आलेली आहे. जेव्हा आमचं तारण होते आम्ही आमच्या आजूबाजूच्या लोकांवर दया करावी, हा आमच्या जीवनाचा उद्देश असावा. आणि ही दया आम्ही कधी करतो नीट समजून घ्या, जेव्हा लोक आमच्या सानिध्यात येतात. आणि लोक आमच्या सानिध्यात कधी येतात, जिथं आम्हाला ठेवलेलं आहे, जे आमचे उपजीविकेचं साधन आहे, अशा लोकांबरोबर जेव्हा आमचं इंटरॅक्शन होतं, मग बिझनेस असो, नोकरी असो, या त्या कारणानं लोक आमच्याकडे मदतीला येतात, गरजा असतात त्या भागवण्यासाठी येतात. आणि मग परमेश्वर जेव्हा आम्ही त्यांना खऱ्या अंतःकरणाने आम्ही त्यांच्यावर दया दाखवतो, परमेश्वर आमच्यावर दया करतो, आम्हाला भरभराट देतो. आणि म्हणून आम्ही जिथं काम करत आहोत, ज्या विचार आम्ही आशीर्वादात बघत आहोत, आशीर्वाद जनरेट कुठं होतात, जेव्हा आम्ही लोकांमध्ये येतो. हे आमचे ऍसेट आहे. लोक जे आहेत, परमेश्वर हवेतनं पैसा टाकत नाही, तो लोकांकडून आम्हाला जनरेट करून देतो. आणि हेच तत्व यहुदी लोकांना सापडलं, त्यांनी ते घेतलं, त्यांनी ते स्वीकारलं आणि ते कट्टर आहेत त्याबद्दल. ते मुलांना जन्मापासून हे धडे शिकवतात. त्यांच्या अंगवळणीच नाही, ते रक्तात विणलेलं आहे हे सत्य. ते इकडे तिकडे वळतच नाही. किती नवीन पिढी येऊ दे, किती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी येऊ दे, ते इकडे तिकडे फिरत नाही. त्यांनी देवाच्या तत्वांवर ते उभा आहे. पाऊल रोमच्या मंडळीला काय सांगतो बघा. रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय 29 ते 31. सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले असून
हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी पुरेपूर भरलेले होते. ते चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बढाईखोर, कुकर्म कल्पक, मातापित्यांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. बघा, ते लोक कसे होते? निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दयी असे होते. निर्दयी म्हणजे दया न करणारे. ही लिस्ट आहे. ही 29-31 पर्यंतची जी लिस्ट आहे ना, ही सगळी निर्दया, दया न करणारे, निर्दयी होते. ममताहीन, निर्दयी असे होते. निर्दयी नेहमी वचनभंग करणारे आणि ते निर्बुद्ध आहेत. लक्षात ठेवा, ही सगळी वरची लिस्ट आहे ना, ही एका गटातील लोकांची आहे, जे निर्बुद्ध आहेत, त्यांना वचन माहित नाही, ख्रिस्ती आहेत. आमोच्या दिशेने चालणारे बी शिष्य होते, ते जवळचे शिष्य होते. त्यांनाही येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुम्ही कोण आहे? निर्बुद्ध आहे. ऐकायला जरा बरं वाटत नाही ना, निर्बुद्ध पावसापासून सारखं सारखं म्हणतात, नाही आम्हाला म्हणतात काय. जर देवाच्या वचनाचं ज्ञान आमच्याकडे नाही तर आम्ही देवाच्या दृष्टीने कोण आहोत? मतिमंद. फार सुंदर शब्द आहे, मतिमंद, निर्बुद्ध, बुद्धी नसलेले, वचनाचं भंग करणारे. दर प्रभुवारी वचन घ्यायचं, लगेच सोमवारपासून ते भंग करून मोकळं व्हायचं. ममताहीन, निर्दयी असे होते. मग ते आशीर्वादित आहेत का? नाहीये. कारण मत्ते 5:4 सांगते, जे दयाळू ते कोण आहे? आशीर्वादित आहेत, कारण ते दया मिळवतील. हे वाक्य आम्हाला सांगतं, जर आम्ही विश्वासणारे म्हणून दुःखी व कष्टी लोक आहेत, दयनीय अवस्थेत असणाऱ्या लोकांवर जेव्हा शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या दया दाखवली नाही, तर आम्ही समजून घ्यायचं आहे की आमचं तारण झालेलं नाही, आम्हाला क्षमा मिळालेली नाही. जर क्षमा मिळालेली आहे तर तारण झालेलं आहे. जर तारण झालेलं आहे तर लोकांबद्दल आमच्या जीवनात कळवळ असणार आहे, आणि कळवळ जर आहे तर ते कृतीमध्ये दिसणारा तो कळवळा आहे. एक योहान काय म्हणतो? योहान काय म्हणतो? जो येशू ख्रिस्ताच्या उराशी होता, ज्याला परमेश्वरानं अद्भुत गोष्टी दाखवल्या, ख्रिस्ताचं स्वर्गातील दर्शन दाखवलं. 3 अध्याय 17 वचन सांगते, मग जवळ संसाराची साधने असून, मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून, जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही, त्याच्यातही देवाची प्रीती कशी राहणार? क्वेश्चन मार्क. हे नीट समजून घेणं. आणि हे आम्ही जवळजवळ 1-1.5 वर्ष योहानाचं पत्र शिकलेलो आहोत. याच्यात प्रत्येक वचन आपल्याला तोंडपाठ आहे. फार सुंदर हे पत्र दिलेलं आहे देवाच्या प्रीतीबद्दल. तो म्हणतो, मग जवळ संसाराची साधने असून. आता इथं सगळं जाळून द्यायचं सांगितलेलं नाही. बऱ्याच वेळेस ख्रिस्ती लोक मागे येतात किंवा लोक अवाजवी अपेक्षा करतात. मंडळीमधनं लोक जाण्याची 2 कारणं. अवाजवी अपेक्षा आणि स्वतःला, बघा, एकानं मला मागितलं, मला मी दिलं नाही. बऱ्याच वेळेस कोणतरी काहीतरी मागतं. बायबल सांगतं
मग जवळ, हे नीट समजून घ्या, जवळ संसाराची साधने असून, म्हणजे तुमच्याकडे जर आहे आणि मग तुमच्याकडे जर आहे, उदाहरण धरून चाला, 1000 रुपये आहेत आणि आपला बंधू गरजवंत आहे, पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही, 1000 रुपये खिशात आहेत आणि कोणतरी मागतंय 500 रुपये आणि फार गरजवंत आहे, मग ते समजू शकतो आपण की आम्ही ते देणं गरज आहे बाबा, जेन्युइन आहे. आजकाल जेन्युइन असणं पण फार गरजेचं आहे. जेन्युइन आहे, कळवळा आलेला आहे, वाईट परिस्थिती आहे, खरंच देणं गरजेचं आहे. मग प्रीती दाखवणं त्यावेळेस गरजेचे आहे. पण खिशात 100 रुपये पण नाहीये आणि कोणतरी 1000 रुपये मागतं, तिथं आपण क्लिअर असणं, तिथं ते कळवळा आला जरी, तर बायबल सांगितलं नाही घर जाळून कर म्हणून, सांगितले का? तुझ्याजवळ जर संसाराच्या गोष्टी असतील आणि बंधूला गरजवंत बंधू असेल, ह्या 2 गोष्टी आम्हाला कन्फ्यूज करतात आणि मग मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होतो, लोकांमध्ये संभ्रम येतो, मग हे करते कसे आम्हाला मदत करत नाही. मागणाऱ्याने बी समजून घेणं गरजेचं आहे आणि देतानाही ते समजून आपण देणं, आपली जर कॅपॅसिटी आहे तर आपण देणं. आणि म्हणून बायबल क्लिअर आहे, अनेक गोष्टीमध्ये बायबल क्लिअर आहे, फक्त आपलं अज्ञान असल्यामुळं आपण मिसअंडरस्टँडिंग करून घेतो आणि सगळं खापर कुणावर पडतो, मंडळीवर, मंडळीतील लोकांवर, देवावर, आणि मग मंडळी सोडून जायचं कारण एकच असतं. आणि मी अनेक या माझ्या 20 वर्षाच्या किंवा 2012 पासून पालखी सेवेमध्ये किंवा जवळजवळ 25 वर्ष चर्च लिडरशिप मध्ये एक गोष्ट पाहिलेली आहे, अवाजवी अपेक्षा लोक जेव्हा करतात आणि त्यांची ती भागवली जात नाही गरज, मंडळी सोडून ते जातात आणि ते कधीच आशीर्वादित होत नाही. कारण बायबलमध्ये आशीर्वादाचे स्त्रोत ठेवलेले आहेत आणि जर मी देवाबरोबर जर आहे तर मला मुळात हात पसरायची वेळ परमेश्वर कधी आणून देणार नाही. कारण बायबल सांगतं त्याबद्दल, आपण त्याबद्दल नंतर शिकणार आहे डीप डिटेल मध्ये, आणि म्हणून त्या विषयाला ते दुसऱ्याकडे आपण जाणार, त्यामुळे आपण नंतर त्याबद्दल आपण अभ्यास करणार आहे. पण तो म्हणतो की पूर्ण पत्रात योहान आम्हाला बंधू प्रीती करण्याबाबत सांगत आहे. ख्रिस्त आम्हाला काय सांगत आहे? जर आमच्यामध्ये कळवळा व दया नसेल तर आमच्यामध्ये देवाची प्रीती नाही, आमच्यामध्ये देव नाही. कारण देव कोण आहे? प्रीती आहे. देवाचा स्वभाव देव प्रीती आहे. आणि जर माझ्यामध्ये देव आहे तर माझ्यामध्ये काय असले पाहिजे? प्रीती असली पाहिजे. आणि म्हणून ख्रिस्त काय सांगत आहे? ख्रिस्त एक दाखला देत आहे. वाचूया आपण जरा मत्तयाचं शुभवर्तमान याचा 18वा अध्याय 21 पासून 35 वचन. हिडिंग काय आहे का? कृतज्ञ चाकराचा दृष्टांत. कृतज्ञ चाकराचा. आणि वास्तविक आहे, आज ख्रिश्चनिटी मध्ये हे चाललेलं आहे. येशू ख्रिस्तानं आज जिवंत दाखला दिलेला आहे. वाचूया आपण. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब घ्यावासा असे वाटले आणि तो हिशोब घेऊ लागला. तेव्हा लक्षात 7चे 70 म्हणजे 7 गुणिले 70 नाही, 7 गुणिले 7 गुणिले 7
गुणिले असे 70 दा हे त्याचं इक्वेशन आहे. ओके. हा. त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड कराव्यास काही नसल्यामुळे धनाने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल तेच विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करेन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करेन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणी फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय? मग त्याच्या धनाने त्याच्यावर रागावून तो सर्व देणी फेडीपर्यंत त्याला हाल हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. मग जर आमच्यामध्ये ह्या प्रकारचं दुष्टपण असत, जर देवानं मला दया केलेली आहे आणि तो असं लिहिलं की तो कसा आहे, कृतज्ञ चाकर आहे, त्याच्यामध्ये देवाची प्रीती नव्हती. त्याच्यामध्ये जर देवाची प्रीती असती तर जसं त्याला माफ झालं होतं, त्यानं त्याच्या कमी होतं त्याचं कर्ज, त्यालाही माफ केलं असतं. इकडं मोठं क्षमा झाली त्याची, पण इकडं थोडक्याविषयी तो क्षमाशील नव्हता, प्रीती नव्हती. जर आमच्यामध्ये या दुष्ट अशाही दैनिक जगातील कळवळा जर नसेल, दया जर नसेल, तर आम्ही फार मोठ्या समस्येत सापडलेलो आहोत. आणि म्हणून आज आम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे की आम्ही किती दयाळू आहोत. आम्ही किती दयाळू आहोत. बालामानं मरताना बघा कोणती प्रार्थना केली, ऐका. गणना याचा 23वा अध्याय. ही आमची सगळ्यांची प्रार्थना पाहिजे. काय केले, मार्क करून ठेवा. वाचा. गणना 23:10. याकोबाचे रजकगण कोणी मोजू शकेल? इस्रायलच्या 4थ्या भागाची तरी गणती होऊ शकेल काय? नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो आणि माझा अंत त्याच्यासारखा हो. प्रार्थना काय, नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो, माझा अंत त्याच्यासारखा हो. कदाचित तुम्ही आज या ठिकाणी आहात आणि तुमचं तारण झालेलं नाही. हे कशाच्या दृष्टीने मी बोलत आहे? दयेच्या, कळवळ्याच्या अंतकरणाने मी बोलत आहे, देवाच्या प्रीती संदर्भात मी बोलत आहे. जर तुमचं तारण झालं नसेल, कारण तुमच्यात कळवळा नसेल इतरांसाठी तुमच्याकडे दया नसेल, ममता नसेल, तुम्ही जर निर्दयी असाल, तर तुम्ही समजून घ्या की तुमचं तारण अजून झालं नाही. जर तारण झालेलं आहे तर तुमच्या पापाची क्षमा झालेली आहे. जर पापाची क्षमा झालेली आहे तुमची, तर तुमच्या अंतःकरणात तो कळवळा आलेला आहे जो प्रदर्शित होत आहे. जर तुमचं तारण झालं नाही आणि तुम्ही प्रार्थना करीत आहे की प्रभू मला ख्रिस्ती म्हणून मरण येवो, नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो, पण बालामाला नीतिमानाप्रमाणे मरण यावं असं वाटत होते, पण त्याला नीतिमान व्यक्तीप्रमाणे जगायचं नव्हतं. त्याचं जर बालामाचं जीवन बघितलं तो कधीच नीतिमान जगला नाही.
तुमची कितीही प्रार्थना जर केल्या मला नीतिमानासारखं मरण येवो, ख्रिस्ती व्यक्तीसारखं मला मरण येवो, पण जर आमच्या जीवनात अनीतिमान, देवाबरोबर बद्दल कधीच निष्ठेनं न वागणं असेल, देवाबद्दलची प्रीती नसेल, मला ते मरण तसं पाहिजे होतं, पण त्याला तसं जगायचं नव्हतं. हा फरक आम्हाला समजणं. अनेक लोक ख्रिस्तवासी म्हणतात, नाही बघितलं बरेच ख्रिस्ती, त्याचं जीवन बघा, आयुष्यभर दारोडा होता, सगळं वेळ झाले, लिहिताना मात्र मी येणार नव्हतं, कुठं पोहायचं पुढं स्वर्गवासी आणि ख्रिस्तवासी. तिकडं वासी कधी होणार, कुठं व्हायचं आहे, हे आमच्या जीवनातील कृतींवर ठरणार आहे की आम्ही खरंच ख्रिस्तवासी होणार आहे, स्वर्गवासी होणार आहे का नरकवासी होणार आहे. हे आम्ही आजच्या जीवनात आमचं जीवन कसं असणार आहे त्याच्याकडे जेव्हा आम्ही बघतो, जर आम्हाला नीतिमानासारखं जगायचं नाही, प्रार्थना मात्र रोज उपवास करून करतो की मला नीतिमानासारखं मरण यावं, नाही ना, बाळामानं प्रार्थना केली तसं यावं म्हणून नाही, कारण तो अनीतीचीच काम करत होता. तुम्ही इतरांशी दयाळूपणे वागत आहात का? बायबल सांगतं दयाळू हे आशीर्वादित आहे, देवाच्या आशीर्वादाचा स्रोत आहे दयाळूपण. जर मी दयाळू आहे तरच मी आशीर्वादित आहे. आणि हे सगळे टिकमार्क येशू ख्रिस्तांच्या आशीर्वादाबद्दल सांगितलेलं आहे ना, ते सगळे टिकमार्क आमच्या ख्रिस्ती जीवनात पाहिजेत. हे जे 8 आशीर्वाद आम्ही बघत आहे, हे 8 आशीर्वाद नव्या करारातील लोकांसाठी आशीर्वादाचे स्रोत आहेत. प्रत्येक टिकमार्क हे आमच्या जीवनात असेल तरच खरे आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनात येणार आहेत. या आशीर्वादाप्रमाणे आपले जीवन जगत आहोत का? कारण ख्रिस्त म्हणत आहे, जर तुम्ही या आशीर्वादाप्रमाणे, या धन्यवादाप्रमाणे आपलं जीवन जगत आहात तरच तुम्ही आशीर्वादित आहात. आणि म्हणून आज आम्ही त्या प्रमाणे जीवन जगत आहोत का? ख्रिस्ती म्हणून आम्ही खरंच देवाला अभिप्रेत असं ख्रिस्ती जीवन जगत आहोत का? आम्ही विचार करणं थांबवू फार गरजेचं. आणि म्हणून हा आशीर्वाद दयाळूपणाचा हा नुसताच दया करण्याबद्दल नाही, तर तारणाची खात्री असण्याचा आशीर्वाद आहे. आणि मग लोक आमच्या जीवनात आणतो, आम्ही त्यांना त्या कळवळ्यानं आम्ही त्यांना सर्व्हिस देतो आणि परमेश्वर त्यांच्याद्वारे ते सर्व्हिसचे रिटर्न परमेश्वर आम्हाला आशीर्वादानं भरतो. पण जर आम्ही ती सेवाच दिली नाही तर मेवा मिळणार नाही. आणि म्हणून ती सर्व्हिस सेक्टर मध्ये जेव्हा आम्ही आहोत, परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करू इच्छित आहे, पण आम्ही प्रामाणिक देवाची प्रीती घेऊन, कळवळ्याचं अंतकरण घेऊन आम्ही जेव्हा त्यांना सेवा देऊ, परमेश्वर आमच्या जीवनात भरभराट आणणार आहे. आणि 2026 आमच्या जीवनात आशीर्वादित असणार आहे. त्याचं कारण आहे की आम्हाला ते ज्ञान होत आहे. आणि हे 2026 हे ज्ञानाचं वर्ष आहे की परमेश्वर आमच्या अंतःचक्षु उघडणार आहे. तो आम्हाला त्या गोष्टी दाखवणार आहे ज्या गोष्टी परमेश्वर आम्हाला दाखवू इच्छित आहे. इतक्या वर्ष आम्ही डोळे झाक केले असतील कदाचित, पण या वर्षी परमेश्वर म्हणत आहे की मी तुला जे दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही चालाल तर परमेश्वराची भरभराट, परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. स्तोत्रामध्ये, निर्गमामध्ये, अनुवादामध्ये हे सगळे आमचे होणार आहेत. आम्ही आशीर्वादांबद्दल शिकत असताना परमेश्वर आम्हाला या गोष्टी दाखवत आहे. आपण डोळे बंद करूया. सुंदर वेळ आहे. परमेश्वराचं वचन आपल्याकडे आलेलं आहे.
वर्शिप टीम पुढे येईल आणि आपण आपलं अंतःकरण परमेश्वराकडं लीन करूया, नम्र करूया. परमेश्वर चांगला आहे आणि त्यानं तुम्हाला तो मार्ग दाखवलेला आहे. परमेश्वरानं आमच्यापासून काही एक लपवलेलं नाहीये. तर सर्व काही परमेश्वरानं आमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे आणि म्हणून आम्ही आमचं लक्ष त्या परमेश्वराकडं लावूया. आपण उठून वरूया. फार सुंदर वेळ आहे. चाहे घोर अंधेरों ने हो मुझे घेरा, सुनी राहों पर हो मैं अकेला. चाहे घोर अंधेरों ने हो मुझे घेरा, सुनी राहों